आज आपण बनवणार आहोत अगदी हलवाईसारखी खमंग आणि खुसखुशीत अशी कचोरी। ही आहे मूग डाळीची कचोरी आणि मसाला हिला खोलवर गेलेला आहे आणि ही टम्म फुलून तयार होते। बनवायला खूप सोपी आहे, तेवढीच खायला खूप टेस्टी आहे। चला, सगळ्यात अगोदर 2 तास मूग डाळ भिजत घालायची आहे आणि तिला छान असं दरदर वाटून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ छान अशी पूर्ण बारीक नाही करायची। त्यानंतर इथं आपण स्टफिंगसाठी मसाला तयार करून घेऊया। जिरं, धना आणि थोडे शोप घेतलेले आहे, आबडधोबड कुटायची आहे, जास्त नाही बारीक करायची। तेलामध्ये सगळं मिश्रण छान टाकून मस्त असं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे, ते देखील परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। नंतर जो मिक्सचर आपण वाटून घेतलेला होता मूग डाळीचं ते घालायचं आहे। त्यानंतर बेसिक मसाले, चटणी पावडर, हळद, मीठ आणि इथं आमचूर पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे। छान सगळं मिक्स करून घेऊया। त्यानंतर छान 2 ते 3 मिनिटानंतर हे सगळं थंड झालं की याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। इथं आपण डोसाठी मैदा घेतलेला आहे, थोडं ओवा आणि चवीनुसार मीठ घेऊन यामध्ये मी तुपाचं मोहन घातलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल देखील घालू शकता। छान मिक्स करायचं आहे आणि मग मस्त असं 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामधून थोडासा डो घेऊन हातावरती छान असं मस्त बोटाच्या साहाय्याने त्याला आकार द्यायचा। त्यानंतर यामध्ये जे आपण हे भाजीचे बॉल्स तयार केलेले होते मूग डाळचे ते फिल करायचे। त्यानंतर याला छान असं सगळ्या बाजूने कडा दाबून घ्यायच्या आहेत हाताने आणि मग हे ना मस्त असं गोल राऊंड शेप देऊन छान दोघे हातांनी प्रेस करून घ्यायचं आहे। जसं कचोरीचा गोल आकार असतो ना तसं असं छान हातांनी मस्त असं याला गोलसर आकार देऊन द्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या कचोरी तयार आहेत सगळ्या। मस्त अशा फ्राय करा, कमीत कमी 15 मिनिटं लागतं आणि वरून ना असं तेल टाका तुम्ही कोणत्याही चम्मचने, तर याच्याने आपली कचोरी टम्म फुलून तयार होते। तयार आहे आपली कचोरी। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा।